गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ, राजकीय सिद्धांताच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या पाहिल्या. त्याचबरोबर आपण राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान या दोन संकल्पनाही पाहिल्या. या दोन संकल्पनांमधला संबंध आपण पाहिला. यावरून आपल्यास असे दिसून येते की राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक असलेल्या दिसून येतात. आज आपण राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाची क्षेत्रे किंवा व्याप्ती पाहणार आहोत. राजकीय सिद्धांताचा अभ्यास आपण कुठल्या घटकाच्या आधारे करणार आहोत? राजकीय सिद्धांताचा अभ्यास आपणास कुठल्या घटकाच्या आधारे करता येतो हे आज आपण पाहणार आहोत. हेनरी मेयो हे जे विचारवंत होऊन गेलेले आहेत, त्यांनी राजकीय सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी अध्ययनाची 4 क्षेत्रे किंवा 4 घटक सांगितलेले आहेत. या 4 घटकांच्या आधारे आपण राजकीय सिद्धांताचा अभ्यास करू शकतो. त्यापैकी पहिला जो घटक सांगितलेला आहे तो आहे राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास. म्हणजेच राजकीय विचारप्रणालींच्या अभ्यासातून आपणास राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान याची माहिती मिळू शकते. सामान्यतः एका राजकीय व्यवस्थेत एकच विचारप्रणाली प्रभावी असेल तर राजकीय सिद्धांताचे स्वरूप अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. परंतु एकाच राजकीय व्यवस्थेत एकापेक्षा जास्त विचारप्रणाली अस्तित्वात असतील तर राजकीय सिद्धांताचे स्वरूप आपणास समजावून घेणे कठीण होऊन बसते. फॉर एक्झाम्पल, इंग्लंडच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेवर उदारमतवाद, व्यक्तिवाद, लोकशाही, समाजवाद इत्यादी विचारप्रणालींचा प्रभाव असल्यामुळे विविध विचारप्रणालींचा अभ्यास करणे भाग पडते. भारताच्या संसदीय लोकशाहीत लोकशाही समाजवादी मार्गाचा स्वीकार केला असला तरी राज्यकर्त्यांना समाजवादाचा विसर पडलेला आहे. भांडवलशाही विचारप्रणालींचा प्रभाव भारतात अप्रत्यक्षपणे वाढत चाललेला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय लोकशाहीत भांडवलशाही विचारप्रणालींचा प्रभाव पडलेला आहे. तिसऱ्या जगातील राष्ट्रात राजकीय व्यवस्था एकच आढळते, परंतु विचारप्रणालींचे स्वरूप वेगवेगळे असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे निश्चित कोणत्या विचारप्रणालींचा अभ्यास करावयाचा यासंबंधी संभ्रम वाटतो. थोडक्यात राजकीय विचारप्रणालींच्या अध्ययनातून राजकीय सिद्धांताचे स्वरूप जाणून घेता येते. नंतर हेनरी मेयो यांनी राजकीय सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी सांगितलेला दुसरा घटक म्हणजेच राजकीय व्यवस्थांचा अभ्यास. राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासातून आपणास राजकीय सिद्धांताची माहिती मिळू शकते. सामान्यतः राजकीय सिद्धांत एका विशिष्ट राजकीय व्यवस्थेचे स्पष्टीकरण किंवा समर्थन करीत असतो. राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला असता विविध राजकीय सिद्धांताचे ज्ञान होऊ शकते. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या अध्यक्षीय लोकशाही शासन पद्धतीचा अभ्यास केला असता अमेरिकन राज्यघटनेने सत्ता विभाजनाचा सिद्धांत कसा स्वीकारलेला आहे हे समजून येते. सोव्हिएत रशिया, चीन या देशांच्या साम्यवादी राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासामुळे तेथे एकपक्ष पद्धतीचा स्वीकार केलेला दिसतो. इंग्लंडच्या संसदीय लोकशाही राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला असता तेथे व्यक्तिवाद, उदारमतवाद, समाजवाद या सिद्धांताचा प्रभाव कसा पडलेला आहे हे समजून येते. राजकीय व्यवस्थांच्या अभ्यासामुळे राजकीय सिद्धांत आणि त्या राष्ट्रातली प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याचे आपणास आकलन होते. सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी शासन पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर तेथे मार्क्सवादी सिद्धांत मूर्त स्वरूपात का येऊ शकला नाही हे समजून येते. भारताच्या संसदीय शासन पद्धतीचा अभ्यास केला असता भारतीय घटनेने समाजवादाचे धोरण स्वीकारले असले तरी प्रत्यक्षात समाजवादाला पोषक व अनुकूल स्थिती का राहिली नाही हे समजून येते. संसदीय शासन पद्धतीच्या देशात सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारलेला दिसतो, परंतु तेथे कायदेमंडळाचे प्रभुत्व न्यायमंडळ व कार्यकारी मंडळापेक्षा जास्त असलेले दिसते. थोडक्यात एखादा राजकीय सिद्धांत आणि त्या देशातील पार्श्वभूमी समजावून घेण्यासाठी राजकीय व्यवस्थांचा अभ्यास उपयुक्त व मार्गदर्शक ठरतो. इंग्लंड, अमेरिका, भारत, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांच्या राजकीय व्यवस्था जर आपण पाहिल्या तर प्रत्येक देशाने वेगवेगळ्या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. कारण प्रत्येक देशाची संस्कृती, तेथील समाजरचना ही वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. या सर्व देशांच्या जर शासन पद्धतीचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर प्रत्येक देशामध्ये राजकीय सिद्धांताचे स्वरूप, राजकीय सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर हेनरी मेयो यांनी सांगितलेला तिसरा घटक म्हणजेच राजकीय ग्रंथांचा अभ्यास. विविध राजकीय विचारवंतांनी आत्तापर्यंत केलेले ग्रंथ लेखनाचे कार्य अभ्यासणे आवश्यक ठरते. फॉर एक्झाम्पल, प्लेटो हे जे ग्रीक विचारवंत आहे त्यांनी लिहिलेला रिपब्लिक हा ग्रंथ, स्टेटसमस हा ग्रंथ, लॉज हा ग्रंथ, त्याचबरोबर ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेला पॉलिटिक्स हा ग्रंथ, मॅकियावेली यांचा प्रिन्स ग्रंथ, मॉन्टेस्क्यू यांचा स्पिरिट ऑफ लॉज हा ग्रंथ,
हॉब्स यांचा लेविएथन, लॉक यांचा टू ट्रेटिस ऑफ गव्हर्नमेंट, रुसो यांचा सोशल कॉन्ट्रॅक्ट, लास्की यांचा ग्रामर ऑफ पॉलिटिक्स, मिल यांचा ऑन लिबर्टी, मार्क्स यांचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो इत्यादी विचारवंतांनी जे राजकीय ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांच्या अभ्यासावरून राजकीय सिद्धांताचे ज्ञान मिळू शकते. याशिवाय त्या देशातील ऐतिहासिक स्वरूपाचे दस्तऐवज, करारनामे, जुने ग्रंथ यांच्या अभ्यासातून राजकीय सिद्धांताची माहिती मिळू शकते. तर हेनरी मेयो यांनी सांगितलेला चौथा घटक म्हणजेच राजकीय संशोधनाच्या निष्कर्षाचा अभ्यास. संशोधन पद्धतीचा वापर करून राजकीय संकल्पनांचे जेव्हा विश्लेषण केले जाते तेव्हा त्या संशोधनातून काही राजकीय निष्कर्ष व सिद्धांत मांडले जातात. कल्पना, तर्क यावर आधारलेले सिद्धांत कोणते आणि वास्तववादी सत्य घटनांवर आधारलेले सिद्धांत कोणते यांचे मूल्यमापन संशोधन पद्धतीद्वारे होत असते. तरीही संशोधन पद्धतीमध्ये मूल्य व्यवस्थेला महत्त्व देऊन चालणार नाही. सिद्धांत आणि व्यवहार या दोन गोष्टी संलग्न असून त्यांना वेगवेगळे करता येत नाही. मूल्यांची चिकित्सा करताना त्यांचे व्यवहारातील महत्त्व देखील विचारात घ्यावे लागते. डेव्हिड ईस्टन, चार्ल्स मेरियम, हेनरी मेयो यांच्या मते प्राप्त परिस्थितीत एखादे मूल्य योग्य आहे किंवा नाही एवढा विचार करणे आवश्यक ठरते. थोडक्यात संशोधन करताना ते तटस्थ वस्तुनिष्ठ असावे. सिद्धांताचे मूल्यमापन करताना आणि निष्कर्षाचा पडताळा पाहताना अनुभव प्रमाण्यवादी संशोधनावर अधिक भर द्यावा. थोडक्यात राजकीय संशोधनातून जो निष्कर्ष येतो त्याच्या अभ्यासातून आपणास राजकीय सिद्धांताची माहिती मिळू शकते. यानंतर आपण राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. राजकीय सिद्धांताचे पहिले वैशिष्ट्य आहे राजकीय सिद्धांत विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा पुरस्कार करतात. राजकीय सिद्धांत अशा राजकीय व्यवस्थेला आधारभूत ठरणारी तत्त्वे, मूल्ये यांचे स्पष्टीकरण त्या सिद्धांतात असावे लागते. उदाहरणार्थ लोकशाही व्यवस्थेची आधारभूत तत्त्वे म्हणजेच स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकमत याचे स्पष्टीकरण लोकशाही राजकीय सिद्धांतात आढळते. राजकीय सिद्धांताचे दुसरे वैशिष्ट्य आहे राजकीय सिद्धांत विशिष्ट राजकीय विचार प्रणालींचा पुरस्कार करीत असतात. राजकीय सिद्धांताद्वारे राजकीय व्यवस्थात विशिष्ट राजकीय विचार प्रणालींचा पुरस्कार केला जातो. लोकशाही राजकीय व्यवस्थात लोकशाही, समाजवाद, व्यक्ती स्वातंत्र्य, उदारमतवाद, भांडवलवाद अशा राजकीय विचार प्रणालींचा पुरस्कार आढळतो. सर्वकष राजकीय व्यवस्थेत आदर्शवाद, नाझीवाद, फॅसिस्टवाद, दहशतवाद अशा राजकीय विचार प्रणालींचा पुरस्कार केला जातो. राजकीय सिद्धांताचे तिसरे वैशिष्ट्य आहे राजकीय सिद्धांतातील निष्कर्ष हे वास्तववादी असावे लागतात. कारण राजकीय जीवनातील, राजकारणातील महत्त्वाच्या घटना, घडामोडी यांचे वास्तववादी संशोधन करून त्यामधील घटनांचा आणि घटकांचा कार्यकारण संबंध शोधून काढावा लागतो. प्रत्यक्ष घटना आणि परिस्थिती कोणती होती याचे वास्तववादी विश्लेषण करून सत्य शोधून निष्कर्ष काढावे लागतात. राजकीय सिद्धांताचे चौथे वैशिष्ट्य आहे राजकीय सिद्धांतात गृहीत धरलेली मूल्ये, तत्त्वे यांची चर्चा आणि निष्कर्ष स्पष्ट व स्वतंत्र असावे लागतात. कारण राजकीय सिद्धांतांनी पुरस्कारलेली तत्त्वे, मूल्ये त्या राजकीय व्यवस्थेला आधारभूत असतात. उदाहरणार्थ आदर्शवादी सिद्धांताची मूल्ये, तत्त्वे जर्मनीच्या हिटलरच्या नाझीवादी विचारप्रणालीत रुजलेली होती. मार्क्सवादी सिद्धांताची तत्त्वे साम्यवादी देशांच्या राजकीय विचारप्रणालींनी स्वीकारलेली दिसतात. इंग्लंडच्या लोकशाही राजकीय व्यवस्थेत उदारमतवादाची, व्यक्तिवादाची मूल्ये रुजलेली दिसतात. राजकीय सिद्धांताचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजेच भूतकालीन आणि वर्तमानकालीन राजकीय परिस्थितीचा अनुभव आणि तिचे अध्ययन हाच राजकीय सिद्धांताचा खरा आधार असतो. राजकीय सिद्धांताद्वारे प्रस्थापित करण्यात आलेली मूल्ये, तत्त्वे ही राजकीय वास्तवतेशी सुसंगत असतात. अशी मूल्ये, तत्त्वे ही भविष्यकाळात राजकीय समाजाला उपयुक्त व मार्गदर्शन ठरणारी असतात. राजकीय सिद्धांताचे सहावे वैशिष्ट्य म्हणजेच राजकीय सिद्धांतातील निष्कर्ष हे तत्व आणि व्यवहार या समन्वय साधून काढलेले असतील तर ते सामाजिक आणि राजकीय परिस्थितीशी अधिक जुळणारे व सुसंगत ठरतात. राजकीय सिद्धांताची मूल्ये प्रत्यक्ष राजकीय सामाजिक परिस्थिती यांच्या सुसंवादातून निष्कर्ष काढताना संशोधन अधिक तटस्थ वृत्तीने, निपक्षपातीने होणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य प्रकारे माहितीचे संकलन करून, मूल्यांकन करून अचूक, वस्तुनिष्ठ, प्रमाणभूत निष्कर्ष काढणे आवश्यक असते. कालमानानुसार आणि परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता जर त्या निष्कर्षामध्ये असेल तर असे निष्कर्ष
असे निष्कर्ष आपणास उपयुक्त ठरतात.